आषाढी एकादशी, ज्याला आपण देवशयनी एकादशी असेही म्हणतो, हा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण भारतातील वारकरी आणि सनातन धर्मातील अत्यंत महत्त्वाचा आणि पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात आणि म्हणूनच या दिवसापासून चातुर्मासाची सुरुवात होते. पंढरपूरची वारू, विठुमाऊलीची गजर आणि भक्तीत लीन झालेले लाखो वारकरी हे या एकादशीचे मुख्य सौंदर्य आहे. विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी लीन होऊन आपल्या संकटातून मुक्ती मिळवण्याचा अत्यंत फलदायी काळ मानला जातो. या दिवशी केलेली पूजा अर्चा आणि उपायांचे हजारो पटीने फळ प्राप्त होते असे आपले शास्त्र आपल्याला सांगते. यावर्षी 25 जुलै रोजी येणारी आषाढी एकादशी अत्यंत विशेष आणि दुर्मिळ योगाने युक्त आहे. 25 जुलै रोजी आषाढी एकादशीच्या दिवशी ग्रहांची अशी काही विशेष रचना होत आहे, ज्यामुळे या दिवशी अनेक शुभयोग तयार होत आहेत. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग, अमृत सिद्धी योग यासारखे दुर्मिळ योग जुळून येत आहेत. या योगांमध्ये आपण जे काही शुभ कार्य करतो, दानधर्म करतो किंवा उपाय करतो, त्याचे फळ आपल्याला क्षणात आणि अखंडपणे मिळते. जर तुमच्या आयुष्यात दीर्घकाळापासून पैशांची अडचण असेल, कामात अडथळे येत असतील किंवा घरात नकारात्मकता असेल, तर 25 जुलैच्या एकादशीला केलेले उपाय तुमच्या जीवनाला पूर्णपणे बदलून टाकण्याची ताकद ठेवतात. आषाढी एकादशीच्या या पवित्र दिवशी काही नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रथम आपण पाहूया की या दिवशी काय करावे. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून भगवान विष्णू आणि विठू माऊलीची पूजा करावी. तुळशी पत्राचा वापर पूजेत आवर्जून करावा. जर तुम्हाला शक्य असेल तर उपवास नक्की करावा. परंतु जर काही कारणास्तव आरोग्य किंवा इतर अडचणीमुळे तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तरी अजिबात चिंता करू नका, कारण भक्ती ही मनाने केली जाते. आता आपण पाहूया की या दिवशी काय करू नये. एकादशीच्या दिवशी घरात कोणाशी वादविवाद करू नये, नकारात्मक विचार मनात आणू नये आणि कोणाचे अपमान करू नये. तसेच या दिवशी भात खाणे वर्ज्य मानले जाते. झाडांची पाने किंवा तुळशीचे पाने एकादशीच्या दिवशी तोडू नये, ती आदल्या दिवशीच तोडून ठेवावीत. आता आपण त्या मुख्य उपायाकडे वळूया, जो आपण केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरात सुख समृद्धी येईल. जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तरी हा एक सोपा उपाय तुम्ही एकादशीचे पूर्ण फळ मिळवू शकतात. आपल्या सनातन संस्कृतीत गाईला म्हणजेच गोमातेला केवळ एक प्राणी न मानता माता आणि साक्षात देवांचे रूप मानले गेले आहे. असे म्हटले जाते की गायीच्या शरीरात 33 कोटी देवांचा वास असतो. गायीची सेवा करणे म्हणजे 33 कोटी देवांचे एकाच वेळी आशीर्वाद मिळवण्यासारखे आहे. गायीच्या पाठीवर असलेले कुबाड म्हणजेच कुंभर हस्तस्पर्श केल्याने मनुष्याच्या आयुष्यातील आणि जीवनातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. गोमातेच्या पायाखालची माती अत्यंत पवित्र मानली जाते, ज्याला आपण गोधुली असे म्हणत असतो. आषाढी एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला करायचा आहे. गाईला आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे. हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेऊया. पण जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गोमाता लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून तुमच्या सर्व अडचणी ज्या आहेत तर त्या दूर होतील. हा उपाय केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होतील आणि घरात समृद्धी येईल. जर तुम्हाला उपवास करणे शक्य नसेल तरीही हा एक सोपा उपाय करून तुम्ही एकादशीचे पूर्ण फळ मिळवू शकतात. आपल्या सनातन धर्मामध्ये गायीला खूप महत्त्व आहे. तर एकादशीच्या दिवशी तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी गायीजवळ जावे. सर्वात आधी गायीच्या पाठीला अगदी प्रेमाने स्पर्श करावा. गायीच्या पाठीवरून हात फिरवल्याने माणसाचा ताणतणाव, आजारपण आणि दुर्दैव दूर होते. यानंतर गायीच्या खालची जी माती असते तर ती थोडीशी माती आपल्यासोबत एका लाल कपड्यात किंवा लाल कागदात सन्मानाने घेऊन यावी. ही माती तुमच्या घरात आणल्याने घरातील सर्व प्रकारची नकारात्मकता, वास्तुदोष आणि वाईट नजर क्षणात दूर होते. ही माती तुम्ही तुमच्या घरातील देव्हाऱ्यात किंवा तिजोरीत सुरक्षित ठेवावी. यामुळे घरातील धनाचा ओघ वाढतो आणि अडकलेले पैसा परत मिळवण्यास मार्ग मोकळा होतो. आता हा उपाय का करायचा आहे तर ते आपण बघूया. बघा, आपण खूप कष्ट करतो, मेहनत करतो, पण तरी आपल्या कष्टाचं, मेहनतीचं फळ आपल्याला मिळत नाही. आपल्या जीवनामध्ये अनेक अडचणी येत असतात आणि या अडचणींमुळे काय होतं की आपण जे काही काम करतोय तर ते आपलं काम करण्याची इच्छा होत नाही, घरात पैसा येत नाही, इच्छापूर्ती होत नाही, मनामध्ये ज्या काही चांगल्या इच्छा असतात तर त्या पूर्ण होत नाही. अशा ज्या काही तुमच्या अनेक समस्या असतात ना, तर त्या सर्वांसाठी ज्या वेळेस हे काही पवित्र सण असतात, पवित्र तिथी असतात, त्यांना जर आपण हे उपाय केले तर नक्कीच आपल्याला त्याचा जो काही चांगला फायदा आहे तर तो बघायला मिळत असतो.
आता बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आषाढी एकादशीला गाईला नक्की काय खाऊ घालायचे, ज्यामुळे तुमच्या घरात पैसाच पैसा येईल आणि सर्व इच्छा पूर्ण होतील. एकादशीच्या शुभ मुहूर्तावर गाईला काय करायचे? हळदी कुंकू घ्यायचं आहे, एक छान ताट तयार करून घ्यायचं आहे, तांब्याभर पाणी घ्यायचं आहे, शक्य असेल तर एक छान दिवासुद्धा घ्यायचा आहे. कणकेचा दिवा घेतला तरीही चालेल. आणि त्यानंतर तुमच्या आजूबाजूला जिथे कुठे गाई असेल ना, तर तिथे जायचं आहे. दिवसभरात सकाळी संध्याकाळी तुम्ही कधीही हा जो उपाय आहे तर तो करू शकता. एकादशीच्या शुभ मुहूर्तावर गाईला थोडासा गूळ, थोडेसे ओले गव्हाचे पीठ म्हणजेच कणकेचा गोळा आणि त्यावर थोडीशी हळद लावून खाऊ घालावे. जर शक्य असेल तर त्यासोबतच हिरवा चारा किंवा ताजी पोळी देखील गाईला द्यावी. अगोदर गाईला तुम्हाला व्यवस्थित हळदी कुंकू अक्षत अर्पण करायचे आहेत. गाईच्या चारी पायांवरती तुम्हाला पाणी टाकायचं आहे, त्यानंतर ओवाळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर जे सांगितलेलं आहे कणकेचा गोळा म्हणजेच गव्हाचं पीठ, त्यावरती थोडासा गूळ आणि थोडीशी हळद टाकून हा जो गोळा आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. खाऊ घालत असताना विठ्ठल विठ्ठल किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्रांचा तुम्हाला जप करायचा आहे. तुमच्या मनातील जी काही इच्छा असेल तर ती गाईला स्पर्श करून तुम्हाला इच्छा तिथे सांगायची आहे. आणि त्याचबरोबर हा जो पदार्थ आहे तर तो तुम्हाला गाईला खाऊ घालायचा आहे. हा पदार्थ गाईला खाऊ घातल्याने बृहस्पती गुरु जो ग्रह आहे म्हणजेच गुरुग्रह जो आहे तर तो मजबूत होतो, ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मीचा वास होतो. धनधान्याची मुबलक वाढ होते आणि सर्व जुन्या अडचणीतून आपल्याला मार्ग मिळतो. आषाढी एकादशीचा हा अत्यंत सोपा पण अत्यंत शक्तिशाली उपाय तुम्ही नक्की करून बघा. आता जर तुम्ही म्हणाल की आषाढी एकादशीला सर्वांना उपवास असतो, मग गाईला उपवास नसतो का? तर बघा, गाई म्हणजे जे काही प्राणी असतात ना, तर त्यांना आपण हे पदार्थ खाऊ घालू शकतो. पण जर तुम्हाला वाटत असेल की नाही आपल्याला गव्हाचं जे काही आपण गोळा वगैरे आहे तर तो खाऊ घालायचा, मग त्याऐवजी तुम्ही काय करू शकता की 2 केळी जे असतात तर त्या गाईला खाऊ घातल्या तरी सुद्धा तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल आणि जीवनातील सर्व अडचणी, सर्व दुःख, सर्व संकटे जे आहेत तर ते तुमचे दूर होताना तुम्हाला दिसून येतील. अशा पद्धतीने आपल्याला हा जो उपाय आहे तर तो करायचा आहे. खूप साधा, खूप सोपा उपाय आहे. तुम्ही करून बघा. याचा नक्कीच तुम्हाला जो चांगला फायदा आहे तर तो बघायला मिळेल. यासोबतच या दिवशी घरामध्ये काही प्रमुख उपाय देखील करायचे आहेत. तर तुळशीला तुम्हाला तुपाचा दिवा लावायचा आहे. आपला मुख्य दरवाजा जो आहे तर त्या दरवाजामध्ये सुद्धा तुम्हाला एक छान दिवा लावायचा आहे. तेलाचा लावला, तुपाचा लावला तरीही चालेल. घरामध्ये तुम्हाला विष्णू सहस्रनामावली, व्यंकटेश स्तोत्रम, लक्ष्मी गायत्री मंत्र, विष्णू गायत्री मंत्र यासारख्या सर्व स्तोत्रांचं आणि मंत्रांचं तुम्हाला पठण करायचं आहे. आणि तुम्हाला भगवान विष्णूंकडे तुमच्या ज्या काही इच्छा असेल त्या इच्छापूर्तीसाठी तुम्हाला प्रार्थना करायची आहे. भगवान विष्णूंवरती छान तुम्हाला दुधाने पंचामृताने अभिषेक करायचा आहे. शक्य झालं असेल तर नक्कीच या दिवशी या सर्व सेवा, हे जे काही सर्व स्तोत्र, मंत्र आणि जे काही उपाय सांगितलेले आहेत तर ते करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी चुकूनही घरामध्ये कोणासोबत वादिवाद, कटकट, भांडण वगैरे करू नका, जेणेकरून आपल्या घरामध्ये नकारात्मकता प्रवेश करणार नाही. अशा पद्धतीने ह्या सर्व गोष्टी तुम्ही करण्याचा प्रयत्न करा. नक्कीच तुम्हाला याचा खूप चांगला फायदा जो आहे तर तो बघायला मिळेल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जय गोमाता लिहायला अजिबात विसरू नका, जेणेकरून गोमातेची तुमच्या कुटुंबावर, मुलांवर अगदी भरभरून अशी कृपा होईल. झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.